तुमच्या हृदयात वसणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार. तुमच्या गुरूंना माझा नमस्कार. तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आज आपण वाणी बघणार आहोत. वाणी हा शब्द ऐकला की मला कबीर आठवतात. कबीर म्हणतात, ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय. ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय, औरों को शीतल करे आपही शीतल होय. असं बोला की स्वतःलाही त्याचा त्रास होणार नाही आणि दुसऱ्यालाही त्याचा त्रास होणार नाही. अनेक दोहे कबीराने आपल्यासाठी या वाणीवर लिहून ठेवले आहेत. मीठी वाणी बोलना काम नहीं आसान. मीठी वाणी बोलना काम नहीं आसान. जिसको आती ये कला होता वही सुजान. सोपं काम नाही हेही ते सांगून ठेवतात. वाणी म्हणजे बोलणं. आपल्या तोंडून जे शब्द बाहेर पडतात त्याचा समूह म्हणजे वाणी. मग ही वाणी कशी असावी हे कबीर सांगतात. हे आपल्या बाहेरच्या वाणीबद्दल सांगतात आहे, वैखरीबद्दल सांगतात आहे, आपण जे बोलतो त्याच्याबद्दल सांगतात आहे. या वाणीचे देखील अनेक प्रकार आहेत. अनेक प्रकार म्हणजे 4 प्रकार आहेत. आपण पहिले वैखरी बघूया. वाणी म्हणजे शब्दांचा एक समूह की ज्याला काही अर्थ आहे आणि आपण विचार करून तो शब्दांचा समूह निर्माण करतो. विचार करून करतो. आपण बोलताना काय बोलायचं हे आपल्याला माहित असतं. आपण त्या इंटेन्शननी बोलतो. बघा, एकच शब्द असतो. आपण बोलताना मी करत नाही हा शब्द आपण अनेक प्रकारांनी सांगू शकतो. रागाने सांगू शकतो, प्रेमाने सांगू शकतो, मस्करीत सांगू शकतो. तुम्ही त्याच्याशी जी भावना जोडाल त्या भावनेनुसार तुम्ही त्या शब्दाला महत्व देता. हे झालं बोलणं. आता ही वैखरी म्हणजे काय? वैखरी म्हणजे एक शब्दाचा समूह जो आपल्या मुखातून बाहेर येतो. मग या वैखरीत मध्ये बोलताना आपल्याला काय काय जवळ येतं आपल्या? आपण कशाचा वापर करतो? तर आपण जिभेचा वापर करतो, आपण ओठांचा वापर करतो, आपण टाळूचा वापर करतो, आपण स्वरयंत्राचा वापर करतो. या सगळ्या गोष्टी आपण वापरतो तेव्हा आपले शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. आणि आता मी जे बोलते आहे हे सगळे शब्द माझ्या मुखात निर्माण होतात, पण हे बोलताना माझी बुद्धी, माझा प्राण आणि माझा आत्मा याच्याशी जोडलेला आहे. आणि हे बोलताना हे शब्द तुमच्यापर्यंत पोचतात आहे. म्हणजे ह्या वेळेला माझे कान देखील उपयोगात येतात आहे आणि तुमचे कान देखील उपयोगात येतात आहे. हे बोलताना मी ज्या गोष्टी सांगते आहेत ते शब्द तुमच्यापर्यंत, लहरी तुमच्यापर्यंत पोचतात आहे. ही क्रिया जेव्हा होते ती शारीरिक पातळीवर होते. बघा, शारीरिक पातळ म्हणजे काय? मी इथे ओठ वापरले, मी इथे जीभ वापरली, मी इथे दात वापरले, मी इथे टाळू वापरली, मी माझ्या शरीराचे हे अवयव इथे वापरले. मी जेव्हा असं बोलते
तेव्हा मी एक शब्दाचा समूह निर्माण करते आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवते. याच्यात माझी इच्छा काय असते की हा माझा शब्दाचा समूह तुमच्यापर्यंत पोचावा. मी जे शब्द वापरते त्याला अर्थ आहे. वैखरीचे एक अजून उद्देश म्हणजे काय, एक गुण म्हणजे काय, तर त्याला अर्थ असतो, भाव असतो आणि ज्ञान असतं. मी जे बोलते आहे ते सगळं तुम्हाला समजतंय म्हणजे त्याला एक अर्थ आहे. मी जर 10-12 शब्दांचा समूह असा घेतला की ज्याला आगापिछाच नाही, तुम्ही म्हणाल ही काय बोलतीये, अर्थ नाही. मी जे बोलते आहे त्याच्यात माझा भाव आहे. माझा भाव असा आहे की हे तुम्हाला समजावं किंवा याचा अर्थ तुमच्या जवळ उलगडावा. आणि त्याच्यानंतर ज्ञान आहे. मी जे सांगते त्याच्या मागे मला जे काही गुरूंनी सांगितलं त्याचं ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, किंवा मी जे काय वाचलं ते ज्ञान मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. हा झाला वैखरीचा एक भाग. आता ह्या शब्दांच्या मागे राग असतो, लोभ असतो, आनंद असतं, अनेक भावना जोडलेल्या असतात. आणि ह्याचा परिणाम समोरच्या ऐकणाऱ्याला त्याच्याही वर होतो. जेव्हा आपण बोलतो, रागाने बोललो, आनंदाने बोललो, तर ह्याचा परिणाम आपल्याला ताबडतोब दिसतो, तो म्हणजे समोरच्यावर. त्याच्या भावना तशा तशा उद्दपित होतात. मी जर इथे शिव्यांची लाखोली वाहिली तर तुम्ही चिडाल, म्हणजे माझ्या आतमध्ये जी भावना आहे ती तुमच्या आतमध्ये निर्माण झाली. आपण आता जे वामन काकासाठी प्रार्थना केली, ती प्रार्थना आपण करताना त्याच्यात आपला एक भाव होता की त्यांची तब्येत चांगली व्हावी. तो भाव आपण इथे बसून घेतला, इथे बसून पूर्ण केला, तो त्यांच्यापर्यंत पोचला, म्हणजे त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला. वैखरीमध्ये भाव महत्वाचा, ज्ञान महत्वाचं. त्यानंतर या वाणी आपल्याला कर्मेंद्रियासारखी आपण ही वाणी वापरतो. महत्वाचं म्हणजे आपण कर्मेंद्रिय त्याला बनवतो. आपले 90% कर्म या वाणीमुळे बनतात. 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्तही बनत असतील. आपण मनातून काय विचार करतो याच्यापेक्षा आपण बोलून काय देतो. तलवारीचा घाव एक वेळा दुरुस्त होईल, पण मनाने बोललेले, तोंडातून निघालेले शब्द दुरुस्त होत नाही. त्याचा घाव आतमध्ये असा बसतो की ती जखम भरून निघेल, पण ही जखम भरत नाही, भळभळत राहते वर्षानुवर्ष. हिनी मला असं म्हटलं होतं, हिनी मला दुखावलं होतं, माझ्या मनाला लागलं. तर हे काय झालं, हे शब्द आपले कर्म बनवतात. म्हणजे वैखरीचा एक गुण म्हणजे कर्म असतात. याचा आविष्कार कुठे होतो बघा. जरी मुखात होत असला, शब्द कुठे निर्माण होतात, आपल्या मुखात निर्माण होतात. आणि याचा आविष्कार कुठे होता, मुखाच्या बाहेर. बाहेर जातात त्या आत नाही जात, बाहेर जातात. बरं, हे शब्द जसे आपल्याला ऐकू येतात तसे समोरच्यांना पण ऐकू येतात. दोन्ही बाजूनी गोष्टी होतात. वैखरीचा हा एक गुण आहे. जसं आपल्याला ऐकू येतं तसे हे शब्द बाहेरच्यांना पण ऐकू येतात.
आपण जेव्हा वैखरीने नामस्मरण करतो, आता जे नामस्मरण केलं आपण क्लास सुरू व्हायच्या आधी, तर ते नामस्मरण करताना आपण सगळ्यांनी ऐकलं. आणि ज्या वेळेला नामस्मरण करता करता थांबले, ते आपल्याला कळलं. याच्या पुढच्या वाणीमध्ये जे नामस्मरण करू ते समजतच नाही. हा फरक आहे. वैखरीने जेव्हा आपण नामस्मरण करतो आणि ते थांबतं, ते आपल्याला कळतं, बाकीच्यांना पण कळतं की हे नामस्मरण थांबलेलं आहे. पण बाकीच्या वाणीमध्ये जेव्हा आपण नामस्मरण करतो, ते पहिल्या दोन वाणीमध्ये तर समजतच नाही. याच्यामध्ये शारीरिक पातळीवर हे नामस्मरण होत असतं. मी बोलते, हे माझ्या शारीरिक पातळीवर मी माझे अवयव वापरून नामस्मरण करते. ही पातळी कुठली झाली? शारीरिक पातळी झाली. इथे कर्ता भाव असतो. मी करते आहे, मी नामस्मरण करते. प्रतिभाताईंनी नामस्मरण घेतलं, प्रतिभाताईंनी गाणं म्हटलं, भजन म्हटलं. इथे कर्ता भाव त्यांनी घेतला. मी करते आणि आपण पण त्यांना दिला ना. जेव्हा रोहिणीताई म्हणाल्या की तुम्ही नामस्मरण घ्या, रोहिणीताईंनी काय केलं? कर्ता भाव त्यांच्याकडे देऊन टाकला. म्हणजे वैखरीमध्ये कर्ता भाव हा जो नामस्मरण करतो त्याच्याकडे जातो. आता पुढचं असं हे की तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार बनता. कारण याच्या पुढच्या आपल्याला पायऱ्या बघायच्या आहेत. हे वाक्य इथे खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं जीवन कसं कसं बनवत जाता. आपण या नामस्मरणापासून सुरुवात करतो, वैखरीने सुरुवात करतो आणि आपल्या शरीरामध्ये एक एक नाम आतमध्ये मुरायला लागतं. एक एक नाम आतमध्ये जायला लागतं. आपल्याला या नामाची आवड निर्माण होते. आपल्या शरीरात आधीचे जे काय आपण भरून ठेवलेलं आहे त्याला आपण बाजूला करतो आणि हे नामस्मरण हळूहळू आपल्या शरीराची एक एक पेशी व्यापायला लागते. एका एका पेशीमध्ये हे नाम जायला लागतं, मुरायला लागतं. जसं लोणचं मुरतं तसं हे नाम आपल्या आतमध्ये राहायला लागतं, टिकायला लागतं. पहिल्यांदा काय होतं, ते जातं आणि बाहेर निघून जातं, कारण आपण त्याच्यावर तेवढा त्याच्यात भाव निर्माण करत नाही. आता समर्थांनी काय सांगितलं आहे की 4 वाणी आहेत, 4 वाच्या आहेत. समर्थांचा पहिला श्लोक आहे बघा. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथानंत या राघवाच्या. 4 वाचांपासून आपल्याला ही सुरुवात करायची आहे, त्या निर्गुणापर्यंत पोचायची. निर्गुणापर्यंत पोचायचंय, पण ह्या 4 वाचांच्या यांनी पोचायचंय. समर्थांनी सांगितलं तसंच ज्ञानेश्वर माऊली पण सांगते की 4 वाचा आहेत. तुकाराम पण म्हणतात, घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठ्ठलाचे. ते पण ह्या वाचेचा, ह्या वैखरीचा उल्लेख करतात. वाचा ही 4 प्रकारची समर्थांनी दासबोधात 17व्या समासात सांगितली आहे. 17व्या समासात समर्थ काय म्हणतात? नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणीये श्रोती, ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोजीचे त्याला, उच्चार होता अक्षराला वैखरी बोली.
अध्यात्माची सुरुवात जी होते ती परेपासून होते. समर्थांनी परेपासून सांगितलं, नाभीपासून सांगितलं. आणि आपण जी सुरुवात करतो ती आपण बोलण्यापासून करतो, वैखरीपासून करतो. उलट आहे. मग आपण एक गोष्ट शिकलो, आपण जे बोलतो त्याला वैखरी म्हणायचं. आपण तोंडाने जे म्हणतो, जप करतो, मोठ्याने जो जप करतो आणि आपणच ऐकतो, तो जप आहे वैखरीचा. मग हा जप ज्या वेळा मुरतो, आपल्या तोंडातून कंठात उतरतो, आपल्या कंठात जेव्हा जप उतरतो तेव्हा तो मध्यमेत जातो. समर्थांनी सांगितलं, मी आत्ताची ओवी वाचून दाखवली तुम्हाला. कंठातला जप कसा असतो? तर कंठातला जप, अरे बापरे 8:51 झाले. कंठातला जप कसा असतो? तर कंठामध्ये आपण नुसते ओठ हलतात, कंठात व्हायब्रेशन निर्माण होतात, पण शब्द बाहेर पडत नाही. मनातल्या मनात मानसिक पातळीवर हा जप सुरू असतो, मनातल्या मनात असतो. पण तरीही मनातल्या मनात असतानाही आपल्या ओठांची हालचाल थोडीशी होत असते, आपल्या कंठाच्या इथे पण हालचाल होत असते. आपण जागृत असेल तर जप असतो, आपण निद्रिस्त झालं तर जप बंद होतो. हा मानसिक जप असतो, मनाच्या स्तरावर असतो. जागृत अवस्थेत असतो, मनाच्या स्तरावर असतो आणि मनाच्या विचारांनी त्याच्यामध्ये अडथळे येतात. हे विचार मध्येच येतात. आपण 2 माळा केल्यानंतर तिसरा मध्येच काहीतरी विचार येतो आणि आपला हा जप तुटतो. आणि मग पुन्हा आपल्याला जाग येते की नाही, मी माझ्या हातात माळ आहे, मी माळेवर जप करतेय. पुन्हा आपण सुरू करतो. आपल्याला हे लवकर समजत नाही की आपला जप मध्येच तुटला. आपण याच्यामध्ये जशी जशी प्रगती करत जातो त्यावेळेला अभ्यासाने आपल्या ओठ हलणं बंद होतात. हळूहळू हा जप मुरायला लागतो, आपले ओठ हलणं बंद होतात. ही मानसिक पातळीवर त्याची सुरुवात होते. हा जप जेव्हा करतो आपण तेव्हा दुसऱ्यांना ऐकू येत नाही, पण आपलं शरीर, आपले कान ते ऐकत असतात. ह्या जपाचं रूपांतर एका विचारातून दुसऱ्या विचारात असं होत जातं. आता आपण करतो आहे, थांबतो आहे, पुन्हा करतो आहे, पुन्हा थांबतोय, अशी प्रक्रिया याच्यामध्ये निर्माण होत जाते. हा दिसत नाही जप, पण याच्यामध्ये भाव असतो. हा जप आपल्याला दिसत नाही समोर किंवा आपण जाणवत नाही, पण याच्यामध्ये आपला पूर्ण भाव असतो. भावाशिवाय इथे स्थान नाही. आपण याच्यामध्ये जेव्हा पाहिलं वैखरीमध्ये, तर त्यावेळेला आपण काय बघितलं? वैखरीमध्ये 4 गोष्टी बघितल्या. इथे 3च गोष्टी निर्माण होतात. इथे प्राण, मन आणि बुद्धी. शारीरिक पातळी नसते. इथे 3च गोष्टी असतात, प्राण, मन आणि बुद्धी. इथे काय करतो आपण? मनाचा विलय करून टाकतो. मन नाही राहत. कारण जेव्हा जप सुरू असतं तेव्हा आपलं उड्या मारणारं मन एका ठिकाणी बसलेलं असतं. कारण आपण त्या मनाला कुठे लावलेलं असतं? त्या जपाकडे लावलेलं असतं. त्याला बंद करतो आपण. इथे करता भाव नसतो, मी करते. कोणी आपल्याला देत पण नाही, कारण कोणाला समजतच नाही समोरच्याला ही जप करते. इथे करता भाव नसतो, पण ज्ञान असतं. आपल्याला आपलं माहित असतं की मी माझा जप करते. इथे सातत्य नसतं. सातत्य वैखरीतही नसतं आणि मध्यमेमध्ये देखील
नसतं. आपोआप जप जेव्हा सुरू होईल तेव्हा परेमध्ये पश्चंतीमध्ये ते असतं. ते त्यावेळा पाहू. आज आपण 2च पाहिल्या. आपला वेळ झाला. आपण ध्यानाकडे वळू. चलो, पाय क्रॉस करा, हात क्रॉस करा, श्वासावर या. चष्मा काढून ठेवा. श्वास आत, श्वास बाहेर, श्वास आत, श्वास बाहेर. श्वास येतो आहे, श्वास जातोय. पूर्ण लक्ष श्वासावर. स्थिर होऊन जा. श्वासावर लक्ष. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित. गुरूंना प्रणाम, आई वडिलांना प्रणाम, साक्षी भावानी ब्रह्मरंध्रावर स्थिर. साक्षी भावानी ब्रह्मरंध्रावर स्थिर. ब्रह्मरंध्रातून सरळ खाली. पूर्ण प्रकाश घेऊन मणिपूरवर उतरायचंय. मणिपूर चक्र. अग्नी तत्वाचं चक्र. दहा पाकळ्यांचं कमळ. पिवळा रंग. विष्णू देवता. चक्रावर स्थिर. चक्रावर स्थिर व्हा. आपण इथे राम घेणार आहोत आणि ओमची व्हायब्रेशन्स इथे जमा करणार आहोत. मनाने स्थिर आहोत. साक्षी भावानी संपूर्ण लक्ष आपलं मणिपूरवर केंद्रित आहे.
रम बीज आहे इथे. ओम. 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 राम. राम. राम.
राम 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 रम 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 रम
रम। 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 चक्रावर स्थिर, पूर्ण लक्ष चक्रावर साक्षी भावाने निरीक्षण करायचंय.
राम राम
रा रम 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 रम
शांत व्हा. पूर्ण शांत. चक्रावरनं श्वासावर यायचंय. माझी ही छोटीशी सेवा माझ्या गुरुच्या चरणी अर्पण. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पाय सोडून द्यायचे. हात सोडून द्यायचेत. पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल. दोन्ही हात डोळ्यांवर. इच्छा चेहऱ्यावर सुंदरशी स्माइल. हळूहळू हात बाजूला. आणि ते खूप छान स्माइल तुमची. शुभांगी ताई, सगळेजण आले बाहेर. शिवाली ताई यायची अजून. आले. ठीक आहे. चला, मला आज्ञा द्या. जय श्रीराम. कोटी कोटी प्रणाम. प्रणाम. कोटी कोटी प्रणाम ताई. प्रणाम आत्मवंदन. सगळ्यांना. जय आत्मवंदन. श्रीराम.